Hello student. Today in Science 1, in the ninth chapter, carbon compound, we are going to learning about the versatility of the carbon compound. In the previous video, we understand about the bond between the carbon-carbon. Now here, how the carbon is a versatile element in various manners. Before learning the characteristic of the carbon, here watch the model of the methane and how it is versatile. This type of the model is called as a, actually it is showing by the ball and stick type the model. There is a stick and the balls. By using this the carbon means methane is shown here. Not only carbon, this is the carbon element and it is bonded with the hydrogen, 4 hydrogen elements. Due to that they form the one molecule, one compound, that is methane, CH4. This is the tetravalent type of the structure of the methane. कार्बनला 4 भागांमध्ये, आपण इथे दिसतंय की आपण गेल्या वेळेस आपण पाहिलं की काही स्ट्रक्चर्स होते, त्या स्ट्रक्चर्समध्ये त्याचं बॉन्डिंग होत असतं आणि याला टेट्राव्हॅलंट असं म्हटलं जात असतं. टेट्रा म्हणजे 4, याला 4 सिंगल बॉन्ड असतात म्हणून त्याला टेट्रा म्हणतात. ट्राय जसं म्हणतो आपण, डबल जसा शब्द वापरतो, सिंगल, डबल, ट्रिपल किंवा ट्राय असा शब्द वापरतो आणि नंतर आपण वापरतो टेट्रा. टेट्रा मीन्स ज्याला 4 भाग असतील ते. तर आता कार्बनमध्ये कार्बन एवढा व्हर्सेटाईल आहे की तो मोठ्यात मोठा मॉलिक्यूल तयार करू शकतो. त्याच्यामध्ये नंबर ऑफ कंपाऊंड्स फॉर्म करण्याची एक एक्स्ट्रीमली लार्ज कॅपॅसिटी आहे. नंबर ऑफ द कंपाऊंड फॉर्म द कार्बन हॅव अ लार्ज कॅपॅसिटी. आपण आधी सुरुवातीला पाहिलं की मेटल्स आणि काही ग्लास किंवा सॉईल हे 2-3 पदार्थ सोडले तर बहुतांश पदार्थ हे कार्बनपासूनच बनलेले आहेत. त्याचे कार्बनने व्हेरियस टाईप्स ऑफ द कंपाऊंड तयार केले आणि मग तयार झालेले आहे. त्याची रेंज म्हणजे आपण म्हणता येईल की पेक्युलियर नेचर आहे त्याचं, की त्याच्यामध्ये पेक्युलियर नेचर काय की ऑफ द कोव्हॅलंट बॉन्ड करण्याची त्याच्यामध्ये प्रचंड मोठी एक स्वतंत्र असं वैशिष्ट्य आहे की तो कोव्हॅलंट बॉन्ड करत असतो. म्हणून त्याची रेंज वाढून तो 10⁻1 to 10⁻12 पर्यंत तो जाऊ शकतो. म्हणजे एकामध्ये तो अनेक कार्बन हा जोडू शकतो स्वतःला आणि यालाच आपण कॅटेनेशन पॉवर असं म्हणतो. याच वैशिष्ट्याला आपण म्हणतो दॅट इज ड्यू टू द पेक्युलर नेचर ऑफ द कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म बाय द कार्बन इट कॅन फॉर्म द लार्ज नंबर ऑफ कंपाऊंड. आणि ही त्याचं वैशिष्ट्य असल्यानेच कार्बन हा सर्वत्र आपल्याला आढळून येतो. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्समध्ये काय काय आहे तर त्यावर आपण आता बघूया. त्या अगोदर आपण या चौकटीमध्ये काही मुद्दे सांगितलेले त्यावर आपण जरा डिस्कस करू. जवळजवळ कार्बन कंपाऊंड 10 मिलियनपेक्षा, म्हणजे त्यावेळेस माहिती होते की या पदार्थांमध्ये तो कार्बन कंपाऊंड आहे. दिस नंबर इज लार्जर दॅन द टोटल नंबर ऑफ द कंपाऊंड फॉर्म बाय द ऑल अदर एलिमेंट्स. त्यांचं इतरांबरोबर जर संयोग पावत गेला आणि नवीन नवीन पदार्थ जसं जसं बनत गेले तसतसं आज कार्बन हा प्रत्येक पदार्थामध्ये आपल्याला आढळून यायला लागला. द रेंज ऑफ द मॉलिक्युलर मासेस ऑफ द कार्बन कंपाऊंड इज 10⁻1 to the 10⁻12. आपण आता 9.7चा टेबल जर बघितला तर आपल्याला त्याची किती महती होती हे आपल्याला कळू शकतं. हे बघा, मिथेन बरोबर होतं, त्याचं मॉलिक्युलर मास आहे 16. कुकिंग गॅसमध्ये त्याला वापरलं जात असतं CH3 CH आणि H8 + CH4 ब्युटेन सोबतसुद्धा त्याचं कुकिंग गॅसचं कॉम्बिनेशन आपल्याला दिसतं. त्याचं मॉलिक्युलर मास एकाचं 44 आहे, एकाचं 58 आहे. बेन्झिनसुद्धा हा अनेक ठिकाणी वापरलं जात असतं, एका वेगवेगळ्या फॅक्टरीजमध्ये वापरलं जात असतं. C6H6 त्याचं पण आपल्याला मॉलिक्युलर मास हे आपल्याला 78 दिसतं. कॅम्फर म्हणजे काय, कापूर,
कापूर वापरतो आपण, माहिती असेल पूजेला वापरत असतो, C10H16O. हे पाठ करून ठेवायचं की आपल्याला ते परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. त्याचं मॉलिक्युलर मास 152 आहे. पेनिसिलिन हे औषधामध्ये वापरलं जात असतं, जे अँटीबायोटिक औषध असतं. ही कोणत्याही प्रकारच्या बॅक्टेरियाजपासून ते बनवलेलं आहे. ज्या विशिष्ट आजारांसाठी त्याचा वापर केला जात असतो, TB, ट्युबरक्युलोसिस, डायरिया वगैरे यांच्यावर त्याला निदान करण्यासाठी, कॅन्सर वगैरे याच्यासाठी सुद्धा याचा वापर होतो. याचा केवढा मोठा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे बघा, C16H18N2O4S. याचा मॉलिक्युलर मास 334 आहे. शुगर, जी साखर आपण वापरतो त्याच्यामध्ये पण कार्बन आहे. सी बघा, C12H22O11, 342 त्याचं मास आहे. सोडियम डोडिसाईल बेन्झिन सल्फेट हा डिटर्जंट पावडरमध्ये वापरतात आणि त्याचाही मॉलिक्युलर आपल्याला लक्षात येईल 347. फॅट्स, जे आपण अनेक पदार्थांमध्ये आपल्या शरीरामध्ये त्याचं वास्तव्य असतं, तो पण मुद्दा इथे दिलेला आहे. नियर अबाउट 700 त्याचं मॉलिक्युलर मास असतं. स्टार्चसुद्धा आपण जे आहारातून घेत असतो ते पण आपल्याला दिसून येतं. 10⁻³ पटीने तो मॉलिक्युलर मास आहे. सेल्युलोज जे असतात की लाकडी पदार्थांमध्ये, म्हणजे आपण भाज्या खातात तर तंतुयुक्त पदार्थ तो सुद्धा आपल्या शरीरात जातो. आणि लाकूड जे असतं ते संपूर्ण सेल्युलोजपासून बनलेलं असतं. प्रोटीनसुद्धा आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून मिळत असतं, अन्नपदार्थातून, वनस्पतींमध्ये आधी ते तयार होत असतं, तिथून ते आपल्यापर्यंत पोहोचत असतं. 10⁵ त्याचं आहे. पॉलिइथिलीन, ज्याला पॉलिइथिलीन म्हणतो आपण आता जे प्लास्टिक जे सगळं वापरतो आहे ते सगळं प्लास्टिक हे कार्बनचंच एक रूप आहे, लक्षात घ्या. DNA म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारा जो DNA स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये सुद्धा कार्बन कंपाऊंड आहे. म्हणजे आपण कार्बन सोडून आपण जगू शकत नाही, अशी अवस्था आज आपली आहे. अनेक पदार्थांमध्ये, अनेक गोष्टींमध्ये कार्बन कंपाऊंड असतो. हेच याचं वैशिष्ट्य आहे. हेच इथे समजून सांगायचं आहे की नियर अबाउट 10⁻1 कार्बन रेस टू 1 म्हणजे त्याचा तो ॲटॉमिक नंबर आहे. 2 तर 12पर्यंत त्याचा बॉन्डिंग हे होत असतं. हेच आपल्याला समजून घ्यायचं त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्समधून. तर हे आपल्याला माहितीसाठी समजावून सांगितलेलं आहे. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्सवर आपण आता नजर टाकूया. काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याची? युनिक ॲबिलिटी टू फॉर्म द स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड विथ अदर कार्बन ॲटम. ॲज अ रिझल्ट द फॉर्मेशन ऑफ द बिग मॉलिक्यूल. त्यामुळे काय होतं की अत्यंत मोठ्यात मोठं मॉलिक्यूल तयार करता येऊ शकतं. त्याची ॲबिलिटी अशी आहे की त्याच्यामध्ये स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड हा तयार होऊ शकतो. द प्रॉपर्टी ऑफ दिस कार्बन इज कॉल्ड ॲज अ कॅटेनेशन पॉवर, की ज्याला आपण म्हणतो की बॉन्डिंग करण्याचं, शृंखला निर्मिती तयार कॅटेनेशन म्हणजे काय? शृंखला निर्मिती, एकापासून दुसरा, दुसऱ्यापासून तिसरा, या पद्धतीने ती शृंखला तयार होत जाते. आणि ही शृंखला तयार करण्यालाच त्याची कॅटेनेशन पॉवर असं म्हटलं जात असतं. कारण कार्बनमध्ये सिंगल चेन, ओपन चेन म्हणतात त्याला, ओपन चेन कॅन बी अँड द स्ट्रेट चेन, किंवा त्याला स्ट्रेट चेनसुद्धा म्हटलं जातं, आणि ब्रँच चेन, अशा पद्धतीने त्याला मॉलिक्यूल तयार करतात. शिवाय त्याची रिंग, क्लोज रिंग स्वरूपातलं स्ट्रक्चरसुद्धा त्याच्यामध्ये आहे. बेन्झिनमध्ये ते आपल्याला दिसून येतं. द कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन द 2 कार्बन ॲटम इज अ स्ट्रॉंग अँड देअर फॉर द स्टेबल. ड्यू टू द स्ट्रॉंग अँड द स्टेबल कोव्हॅलंट बॉन्ड, कार्बन इज अ बेस्टोड विथ द कॅटेनेशन पॉवर. त्यामुळे त्याच्यामध्ये कॅटेनेशन पॉवर ही आपल्याला दिसून येतं. बघा, त्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड असे 3 पद्धतीचे बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड हे तयार होऊ शकतात. आणि हे त्याची रूपं आपण बघतो की ही नावं आहेत, की काही मॉलिक्युल्सची नावं आहेत. इट कॅन बी बॉन्डेड टुगेदर बाय 1, 2, 3 type of the covalent bond, single bond, double bond and triple bond respectively. Due to this ability, the carbon atom to form the multiple bond as well as single bond, and the number of the carbon compound increases. त्यामुळे ते काय होऊ शकतात, ते इन्क्रीज करता येऊ शकतात. हे याचं वैशिष्ट्य आपल्याला लक्षात येईल. हे बघा, या पद्धतीने त्याला आपण बॉन्डिंग जर विचार केला तर ही एक ब्रँच झाली है ना, याला इथेन असं म्हणतात. दुसऱ्यामध्ये बघा, याचं आपण बघूया, सी हा डबल बॉन्ड 2 झाला तर त्याचं बघा जास्त झालं, HHHH, C2H2. लक्षात घ्या. मी आता पुढचा जो टॉपिक शिकवणार आता, ही याचं जे होईल ते कसं तयार होईल बघा. सी
1 2 3 हा दुसऱ्याबरोबर आणि याचा एकच है ना. इथं डबल बॉन्ड असतात याला इथाईन म्हणतात, याला इथिन म्हणतात, याला इथेन म्हणतात. तर हा टेट्राव्हॅलंट त्याची जी वैशिष्ट्य आहे ते सोडत नाही. कार्बनला 4 बंध असतातच, 1 2 3 4. इथे बघा कार्बनचे 1 2 3 4 1 2 3 4 4 बंध. इथे पण बघा 3 आहेत आणि हा एक 4. इथे 3 आहेत आणि हा एक 4. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणून त्याला म्हणतात की कार्बन हा टेट्राव्हॅलंट त्याची जी वैशिष्ट्य आहे. टेट्राव्हॅलंटचा अर्थ तोच आपण जो आता पाहिला की या प्रकाराला आपण म्हणतो की टेट्राव्हॅलंट त्याचं वैशिष्ट्य आहे. दॅट इज बिंग. तिसरं जर आपण बघूया आता, तिसरी त्याचं कॅरेक्टरिस्टिक, द बिंग द टेट्राव्हॅलंट वन कार्बन ॲटम कॅन बी फॉर्म द बॉन्ड विथ द 4 अदर ॲटम्स. त्याचं इतरांसोबत बॉन्डिंग होत असतं. म्हणजे उदाहरणार्थ आता बघा, हा इथे मी तुम्हाला करून दाखवतो. CH4 जर असेल, आता CH4चा हा सिम्पल आहे, पुस्तकात पण दिलेलं आहे, पण त्याला जर हा रिप्लेस केला आहे Hने क्लोरीन बरोबर, तर हा H आणि इथे आला Cl. मग हा किती झाला? CH3Cl. याला वाचताना असं CH3Cl झाला. त्यानंतर जर समजा जर 2 Clचे असतील तर CH2Cl2. त्यानंतर एक असेल CH, हा H, Cl आणि Cl. बघा त्याचं वैशिष्ट्य असं आहे, हायड्रोजनला जो बंध असतो एकच असतो. कार्बनचे 4 आहेत, क्लोरीन जे आहे ते वाढत वाढत गेलेत आणि आता आपल्याला मिळतो CHCl3. अजून तुम्हाला जर C बरोबर आपण पाहिलं, Cl क्लोरीन Cl4 आपण म्हणू शकतो. तर कार्बन ॲटम अशा पद्धतीने कोव्हॅलंट बॉन्ड हा करू शकतो. तो ऑक्सिजन बरोबर, नायट्रोजन बरोबर, सल्फर बरोबर. त्यानंतर हॅलोजन जे आपण बघतो, हॅलोजन म्हणजे कोणते? फ्लोरीन, क्लोरीन आणि ब्रोमीन यांच्याबरोबर सुद्धा होते. फॉस्फरस बरोबर सुद्धा त्याचा बॉन्डिंग होऊ शकतं. कोणते कोणते सांगितले मी? ऑक्सिजन बरोबर होतं, नायट्रोजन बरोबर होतं, सल्फर बरोबर होतं. हॅलोजन जे गट, हॅलोजन म्हणजे कोणता? हॅलोजन हे मुद्दे लिहून घ्या. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन यांना आपण हॅलोजन म्हणतो. आणि शिवाय फॉस्फरस बरोबर सुद्धा त्याची रिएक्शन घडून येते. एवढे मूलद्रव्यांसोबत त्याच्या वेगवेगळे टाईप्स आपल्याला, जसे आता स्ट्रक्चर मी काढून दाखवले, या स्ट्रक्चरप्रमाणे त्याच्यात बंध हे आपल्याला दिसून येतात. आणि मग नंतर त्याला आपण नंतरच्या याच्यात शिकलोय की त्याच्यात आयसोमेरिझम नावाचा पण एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. हे आपण शिकलेलो आहे. आयसोमर्स म्हणजे काय? त्याची विविध रूपं तयार करू शकतो. जसं आत्ताच आपण हे पाहिलं की आयसोमर्स आहेत हे एकाच प्रकारच्या मिथेनपासून बनलेले आहेत, फक्त त्याचे रिप्लेसमेंट ही वेगवेगळी होतात. प्रत्येकामध्ये सिंगल बॉन्ड आहे. जिथे डबल बॉन्ड असतो त्याला इथिन म्हणायचं, जिथे इथेन, आणि याला काय म्हणतात? इथाईन असं म्हणतात. इथाईन, इथिन आणि इथेन.